श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पुजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया वघाशिण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करता, चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व, नित्यसेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मानवरूप. चोळापा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊनी आपण, सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहता परीक्षा यती. नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे. चोळापाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले. फक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्यांसी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती. महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी, आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे डोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्यांची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, हसला तुम्ही अवघेही. ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेक. पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण. ज्या घरी बैसले ते थोन, उठोनिया चालले. एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी. तेथे दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊनी चरणांचे, मंगलनाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसात करीती, कोणी आणोनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी.
क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी, म्हणती यथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव तुमचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवे करी. संन्याशान बुडल्या नाना परी, वस्तुने लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यदिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळासी, तेथोनिया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी, अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू चळणा, त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरवीती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपादवल्लभ भक्ती, कलियुगी वाढेल निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी किती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.